नमस्कार. आज आपण मोकळा आणि लुसलुशीत साबुदाणा कसा बनवायचा ते पाहूया. त्यासाठी लागणारे साहित्य आहे हे मी साबुदाणा भिजवला होता काल आणि एक दिवस साबुदाणा भिजवल्यानंतर 3-4 तास मी फ्रीजमध्ये ठेवला. हे एक बटाटा चिरून घेतलेला आहे एकदम बारीक असा, साल्ट न काढता. त्यासाठी घेतलेले थोडंसं दही ताक घेतलेलं आहे मी 2-4 चमचे. ही हिरवी मिरची घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि ही शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. साबुदाणा बनवण्यासाठी आता मी हे कढई तापत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे 2 पळ्या तेल. आता मी त्याच्यामध्ये जिरे नाही टाकणार, जिरे चांगले लागत नाहीत, त्याच्यामुळे मी फक्त हिरवी मिरची टाकणार आहे. अगोदर हिरवी मिरची टाकून घेतली. थोड्या मिरच्या तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं बटाटा टाकून घ्यायचा. आता मिरची आणि बटाटा मी 2 मिनिट एकत्र परतला. नंतर मीठ मिक्स होण्यासाठी नंतर मीठ टाकण्याच्या अगोदरच मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. मीठ टाकल्यानंतर 2 चमचे ताक टाका. तुम्हाला आंबट जास्त आवडत असेल तर आंबट जास्त टाका. मिरची, बटाटा आणि मीठ एकजीव झाल्यानंतर, सगळं एकत्र झाल्यानंतर त्याच्यामध्ये साबुदाणा टाकून घ्यायचा. हे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि भिजवून फ्रीजमध्ये 2 तास ठेवलेला आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळंच साबुदाणा मोकळा होतो. 2 मिनिटांनी लगेचच त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं जे कूट आपण करून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि त्याला मिक्स करायचं. आता आपण बघू शकतात की हा लुसलुशीत आणि एकदम असा मोकळा मऊ साबुदाणा झालेला आहे.